खरंच असं झालं तर? खरंच जर पृथ्वी फिरायची थांबली तर? निसर्ग चक्र ठराविक नियमांनी बांधलेलं आहे. पृथ्वीचं स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरणं नियमितपणे सुरू असतं. मात्र पृथ्वी जर अवघ्या 5 सेकंदासाठी फिरायची थांबली तर? पृथ्वी थांबली तरी पृथ्वीभोवतीचे वातावरणाचे स्तर फिरत राहतील. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जोरदार वारे वाहू लागतील. इक्वाटोरियल रिजन्स मध्ये पृथ्वी अधिक वेगाने फिरते. त्यामुळेच पृथ्वी जर फिरायची थांबली तर इक्वाटोरियल रिजन्स मध्ये वारे 670 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने वाहतील. म्हणजे नॉर्मल कारच्या मॅक्झिमम हायवे स्पीड पेक्षा 6 पट वेगाने. हे वारे इतके शक्तिशाली असतील की पृथ्वीला भेगा पडू लागतील. घरं, गाड्या सगळं काही हवेत उडू लागेल. मात्र या साऱ्या गोष्टी पृथ्वीच्या ग्रॅव्हिटी बाहेर जाणार नाहीत. म्हणजेच कोणतीही वस्तू अंतराळात फेकली जाणार नाही. कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचं बळ तोडण्यासाठी 40,000 किलोमीटर पर आवर स्पीडची आवश्यकता असते. पृथ्वी फिरायची थांबली तरी मोठ्या सुनामी येतील. कारण आपली पृथ्वी पूर्णपणे गोलाकार नसून इक्वेटर जवळ थोडी फुगलेली आहे. त्यामुळेच पृथ्वी फक्त 5 सेकंदांसाठी जरी फिरायची थांबली तरी समुद्रातलं सगळं पाणी दोन्ही पोल्सकडे फिरेल आणि मोठ्या सुनामी येतील. आणि 5 सेकंदांनी पुन्हा पृथ्वी फिरू लागताच पाण्याची ही मोठी भिंत जवळपास सारं काही उद्ध्वस्त करून टाकेल. म्हणजे सर्व भागाला सुनामीचा फटका दोनदा बसेल. त्यातल्या त्यात केवळ साऊथ आणि नॉर्थ पोलवर असल्यास या 5 सेकंदांसाठी सुरक्षित राहता येऊ शकतं. पृथ्वी फिरायची थांबली तर इमारती, शेत जमिनी काहीच शिल्लक राहणार नाही. कारण 5 सेकंद थांबून जेव्हा पृथ्वी पुन्हा नियमितपणे फिरू लागेल तेव्हा काहीच पूर्वीसारखं नसेल. सर्व इमारती, शेत जमिनी, बांधकामं, तंत्रज्ञान आणि मानवनिर्मित जवळपास सर्वच गोष्टी नष्ट झालेल्या असतील. मात्र एवढं सगळं झाल्यानंतर होणारी हानी पाहण्यासाठी पृथ्वीवर कोणी जिवंत असेल की नाही हे सांगता येणार नाही. अर्थात आपण घाबरण्याची गरज नाही. कारण पुढील कोट्यवधी वर्ष तरी पृथ्वी फिरायची थांबेल असं शास्त्रज्ञांना वाटत नाही. पण हो, यापुढे रोमॅन्टिकली ये जमीन रुक जाए असं म्हणताना हे फॅक्ट्स मात्र तुम्हाला नक्की आठवतील. अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी फॉलो करा जबरी खबरी.